नमस्कार. आजच्या या सविस्तर सादरीकरणात आपण एका अत्यंत थक्क करणाऱ्या बौद्धिक कामगिरीचा शोध घेणार आहोत. बघा, आपण सहसा तंत्रज्ञान आणि भाषा यांकडे दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी म्हणून पाहतो, बरोबर? पण जर या दोन्ही गोष्टींचा उगम एकाच बिंदूतून झाला असेल तर? आज आपण अशा एका अफाट बुद्धिमत्तेच्या माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने भाषेला अक्षरशः एका वैज्ञानिक प्रणालीचं स्वरूप दिलं. चला तर मग सुरू करूया. आता हे पाहिल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो. अल्गोरिदमची सुरुवात नेमकी झाली तरी कुठे? आता कसं आहे, अल्गोरिदम हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर लगेच आधुनिक संगणक, सिलिकॉन व्हॅली आणि प्रगत तंत्रज्ञान उभं राहतं. पण खरं सांगायचं तर संगणकाचा शोध लागण्यापूर्वीच, म्हणजे तब्बल 2400 वर्षांपूर्वी प्राचीन भारतात खऱ्या अर्थाने एक नियम आधारित प्रणाली जन्माला आली होती. हा विचारच किती अद्भुत आहे नाही का? मानवी इतिहासातला हा एक प्रचंड मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. तर आपण वळूया पहिल्या भागाकडे, प्राचीन अल्गोरिदम. भाग 2, पाणिनींचं जग. नेमकं हे जग होतं तरी कसं? शी टाईमलाईन बघा. पाणिनींचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व 5व्या ते 4थ्या शतकाचा मानला जातो. हा काळ आहे ना, प्राचीन जगातल्या अत्यंत मोठ्या बदलांचा काळ होता. एका बाजूला उपनिषदांचं तत्वज्ञान आकार घेत होतं, तर दुसऱ्या बाजूला गौतम बुद्धांसारख्या महान विचारवंतांचा काळ नुकताच होऊन गेला होता. अशा या प्रचंड बौद्धिक मंथनाच्या काळातच पाणिनींनी आपलं हे क्रांतिकारी काम उभं केलं. आता त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं ते पाहूया. प्राचीन गांधार आणि तक्षशिला ही त्या काळी ज्ञान आणि शिक्षणाची अत्यंत जिवंत केंद्र होती. भारत, इराण, अफगाणिस्तान आणि चीन यांना जोडणारा हा सगळा प्रदेश होता. इथे केवळ व्याकरणच नाही, तर तर्कशास्त्र, गणित, तत्वज्ञान आणि वैद्यकशास्त्र असे अनेक विषय शिकवले जायचे. याच तक्षशिलेच्या आणि गांधारच्या अत्यंत समृद्ध आणि भाषिक वैविध्य असलेल्या वातावरणात पाणिनींना वेगवेगळ्या भाषा आणि परंपरांचा सखोल अभ्यास करता आला. आता आपण बघूया भाग 3, अष्टाध्यायीची रचना. त्यांनी जे हे महान काम केलं त्याचा मुख्य आणि जगमान्य ग्रंथ म्हणजे अष्टाध्यायी. अष्ट म्हणजे 8 आणि अध्यायी म्हणजे अध्याय. सोप्या भाषेत सांगायचं तर 8 अध्यायांचं कार्य. या एका ग्रंथाने संपूर्ण संस्कृत भाषेचा जणू एक अचूक नकाशाच तयार केला. ध्वनी, संधी, नाम, सर्वनाम, क्रियापद या सगळ्यांचे नियम या 8 अध्यायांमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे गुंफलेले आहेत. आता इथला आकडा बघा. सुमारे 4000 हे नियम आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळे 4000 नियम अतिशय संकुचित किंवा कॉम्पॅक्ट स्वरूपात लिहिले आहेत. का? कारण ते पूर्णपणे तोंडी पाठांतरासाठी तयार केले गेले होते. विचार करा, इतका मोठा डेटाबेस केवळ लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने कोड करणं हे आजच्या मानवी कल्पनेच्याही पलीकडचं आहे. हे 4000 नियम कसे काम करतात? तर पाणिनींनी त्यासाठी एक उत्कृष्ट तांत्रिक मेटाभाषा तयार केली होती. ही भाषा अगदी आजच्या आधुनिक प्रोग्रामिंग सिंटॅक्ससारखीच काम करते. त्यांनी मार्कर किंवा अनुबंध वापरले. एका नियमाचा संदर्भ पुढच्या नियमात आपोआप जाईल यासाठी अनुवृत्ती वापरली आणि अगदी आजच्या कोडिंगप्रमाणेच अपवादात्मक सिस्टमही बनवली. म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ कसा सांगायचा याचं हे एक परफेक्ट उदाहरण आहे. पुढचा भाग आहे भाग 4, जनरेटिव्ह ग्रॅमर इंजिन. ही सिस्टीम प्रत्यक्षात काम कशी करते ते थोडं समजून घेऊया. सगळ्यात आधी एक इनपुट दिलं जातं, जसं की गम हा मूळ धातू. मग त्यावर एक विशिष्ट प्रक्रिया होते, त्याला ती हा प्रत्यय जोडला जातो आणि नियमानुसार आपल्याला फायनल आउटपुट मिळतं, गच्छती. अगदी मोजक्या नियमांचा वापर करून व्याकरणाच्या दृष्टीने 100% अचूक असे लाखो शब्द आणि वाक्य तयार करणं हे या जनरेटिव्ह इंजिनचं खरं यश आहे. आणि ह्या सगळ्या भारी प्रक्रियेच्या अगदी मुळाशी काय आहे माहितीये? शिवसूत्रे. ही संस्कृत ध्वनींची अशी एक कॉम्पॅक्ट रचना आहे जी अतिशय कार्यक्षम शॉर्टहँड नोटेशन म्हणून काम करते. याला प्रत्याहार म्हणतात. पाणिनींना विशिष्ट ध्वनींच्या गटाचा संदर्भ देताना अत्यंत कमी शब्दांचा वापर करता आला, तो याच प्रत्याहारांमुळे. कम्प्युटर सायन्समधील व्हेरिएबल डिक्लरेशनची संकल्पना तर आपल्याला माहीतच असेल. हे अगदी तसंच आहे, जिथे एका छोट्या कमांडमध्ये खूप मोठा डेटा सामावलेला असतो.
पाणिनींच्या आधी आणि नंतर संस्कृत भाषेचं स्वरूप कसं बदललं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या आधी भाषेची अनेक वेगवेगळी प्रादेशिक रूपे होती. अफाट भौगोलिक अंतरावर मौखिक पद्धतींनी ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना मूळ, उच्चार आणि अर्थ बदलण्याचा खूप मोठा धोका होता. पण पाणिनींच्या या प्रणालीनंतर एक परिपूर्ण आणि प्रमाणित असं अभिजात संस्कृत तयार झालं. आणि याच गोष्टीमुळे आपले पवित्र वैदिक ग्रंथ हजारो वर्षांसाठी अगदी अचूकपणे जतन केले गेले. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. भाग 5. एक चिरंतन जागतिक वारसा. आजच्या काळात याचा काय संबंध असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण या प्राचीन व्याकरणाचे नियम आणि आजचं संगणकशास्त्र, अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा थेट संबंध आहे. नोम चॉम्स्कींसारख्या आधुनिक भाषातज्ञांवर पाणिनींच्या पद्धतींचा प्रचंड प्रभाव आहे. आजचे संगणकीय संशोधक पाणिनींच्या या सिस्टीमची तुलना थेट फॉर्मल ग्रामर आणि प्रोग्रॅमिंग भाषांशी करतात. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये आजही या अफाट प्राचीन ज्ञानाकडे प्रेरणेचा स्रोत म्हणूनच पाहिलं जातं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात गांधार प्रदेशात जन्मलेली आणि जवळपास 4000 जनरेटिव्ह नियमांनी बनलेली अष्टाध्यायी म्हणजे एक निर्दोष मॉडेल आहे. मानवी इतिहासातली ही एक अशी मास्टरपीस आहे जिने फक्त भाषेचीच नव्हे तर तर्काची आणि विश्लेषणाची एक पूर्णपणे नवीन दारे उघडून दिली. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की प्राचीन भारतात अत्यंत प्रगत असं भाषाविज्ञान आणि तार्किक विचारसरणी विकसित झाली होती. आता जाता जाता एक खूप महत्वाचा विचार करायला लावणारा प्रश्न. ज्या तंत्रज्ञानाच्या पायावर आजचं आपलं हे संपूर्ण डिजिटल जग उभं आहे, ज्या जटिल अल्गोरिथम्सवर आज आपण अवलंबून आहोत, त्या सगळ्याची मुळं खरोखरच 2400 वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन व्याकरणकाराच्या मौखिक परंपरेत खोलवर रुजलेली असू शकतात का? नक्कीच असू शकतात. मानवी बुद्धिमत्तेचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे आणि तंत्रज्ञानाच्या खऱ्या उगमस्थानांचा हा शोध आपल्याला असाच नेहमी अचंबित करत राहील अशी आशा करूया.